हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा 7 एप्रिल 2024ला जी होणार आहे त्या संदर्भातील अद्ययावत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या सेट नेट परीक्षा असतील, त्यानंतर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती असेल, त्याचबरोबर शिक्षक भरती असेल, टेट परीक्षा या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपल्याला या चॅनलमार्फत मिळणार आहेत. त्यामुळं त्याचबरोबर आपल्या या चॅनलच्या मार्फत जे 2 ग्रुप तयार केले आहेत, एक व्हॉट्सअप ग्रुप आणि एक टेलिग्राम ग्रुप, त्यांची देखील लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्या ग्रुपवर देखील आपण अद्ययावत माहिती टाकत असतो. मग आपण सेट परीक्षा 7 एप्रिल 2024ला जी होणार आहे त्याची जर आपण तयारी करत असाल तर अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते. त्यानुसार अर्ज प्रक्रिया ही 20 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल आणि ती असणार आहे 19 जानेवारी 2024 पर्यंत. अर्ज करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी असतो? तर अर्ज करण्यासाठी साधारणतः 1 महिन्याचा कालावधी असतो. पण अर्ज करत असताना सुरुवातीच्या 8 दिवसामध्ये आपण अर्ज भरणं अपेक्षित आहे. अनेक 1 महिना कालावधी आहे, अशामुळं असं म्हणून आपण जर शेवटच्यापर्यंत वाट बघत बसलो तर वेबसाईट जर लोडवर असेल तर आपल्याला अर्ज भरण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आता अर्ज कसा करावा यासाठी आपण या चॅनलच्या म्हणजे ऑल एक्झाम कट्टा या चॅनलवरच आपण सेट परीक्षा अर्ज प्रक्रिया कशी आहे, नेट परीक्षा अर्ज प्रक्रिया कशी आहे याचाही व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागते? अर्ज करण्यासाठी आपण कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA, MSc, MCOM अशा पद्धतीचं तुमचं मास्टरी त्या विषयातलं असणं गरजेचं आहे. ते देखील 55% पेक्षा पुढे म्हणजे B+ पेक्षा अधिकचे मार्क असावेत. त्यानंतर पात्र होण्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात. पेपर 1ला तुम्हाला पात्र होण्यासाठी 100 पैकी 70 मार्क पडले पाहिजे. पेपर 1ला 70 प्लस पेपर 2ला 100 म्हणजे पेपर 1ला 35 प्रश्न बरोबर आले पाहिजे 50 पैकी आणि पेपर 2ला तुम्हाला 50 प्रश्न बरोबर आले पाहिजे 100 पैकी, म्हणजे 50% सांगतोय मी. जर तुम्ही 170 मार्क घेतले तर नक्कीच तुम्ही कोणत्याही विषयातून जवळपास क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी आपली असणं गरजेचं आहे पेपर 1 आणि पेपर 2साठी वेगवेगळी. आता यासाठीचा अभ्यास कसा करावा किंवा अभ्यासाचं नियोजन कसं करावं? मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्हाला आपण स्वप्न पाहतोय यामध्ये काही दुमत नाही आहे किंवा काही चुकीचं नाही आहे. पण ते स्वप्न पाहत असताना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत लागते, जी जिद्द लागते, जी सातत्य लागतं ते तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अचूक मार्गदर्शन आणि अभ्यासाची योग्य पद्धत. आता अभ्यास कसा करावा? तर माझ्या मते सुरुवातीला तुम्ही अभ्यासक्रम काय आहे पेपर 1चा पेपर 2चा हे पाहावं. त्यानंतरनं त्या अभ्यासक्रमावर यापूर्वीच्या म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर कसे आहेत, म्हणजे प्रश्न कसे विचारले होते, याच अभ्यासक्रमावर त्याचा सहसंबंध तुम्ही पडताळून पाहावा. त्यानंतरनं अभ्यासक्रम आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्या पुढे तुम्हाला प्रत्येक घटकाचं वेटेज, प्रत्येक पेपर 1च्या प्रत्येक घटकाला 5 प्रश्न विचारले जातात, ते 10 मार्कासाठी असतात. आणि पेपर 2चं बी त्याच पद्धतीनं प्रत्येक घटकाला 10 प्रश्न विचारले जातात 20 मार्कासाठी. असे 10 घटक पेपर 1मध्ये आणि पेपर 2मध्ये आहेत. आता कोणतीही निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्यामुळं बिनधास्त आपल्याला पेपर 1 सोडवायचा, पेपर 2 पण पूर्ण सोडवायचा आहे. पूर्ण पेपर सोडवला पाहिजे आणि घटकावाईज तुम्ही अभ्यास केला पाहिजे. घटकावाईज अभ्यास करणं, त्यानंतरनं त्या घटकावरचे प्रश्न साधारणतः 100, प्रत्येक घटकावरचे 100 प्रश्न सोडवणं, सराव प्रश्नांचा करणं आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज देणं. म्हणजे टेस्ट सिरीज यासाठी की आपण केलेला अभ्यास योग्य झाला आहे का नाही, किती पडतात आपल्याला टेस्ट सिरीजला, किती स्कोर होतोय हे जाणून घ्यायचं आहे. आणि नंतरनं आपला जो अभ्यासाचा जो उत्साह आहे, जो तुम्ही फॉर्म भरत असताना जेवढ्या क्युरिसिटीनं, जेवढ्या उत्साहानं फॉर्म भरलेला आहे तेवढ्याच उत्साहानं तुम्हाला पेपर सोडवेपर्यंत म्हणजे पेपर वर्गातून बाहेर निघेपर्यंत तुमचा तो उत्साह तुम्हाला टिकून ठेवायचा. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता अभ्यास किती तास करावा? बघा, अभ्यास किती तास करताय त्यापेक्षा तुम्ही एकाग्र राहून म्हणजे तुमचं शांत डोक्यानं समजून उमजून किती अभ्यास करता हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत असाल, 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, तरी तुम्ही दर दिवस 3-4 तास 4 तास जरी अभ्यास केला डेली, तरी तुम्ही 4 महिन्यामध्ये सेट पेपर 1 आणि पेपर 2 कोणत्याही विषयातून क्वालिफाय होऊ शकता. आता पुस्तकं कोणती वाचावी? बघा, पुस्तकांची यादी आपल्या याच चॅनलला खाली दिलेली. पेपर 1चे पण पुस्तकांची यादी दिलेली आणि पेपर 2च्या पण पुस्तकांची यादी दिलेली आहे. तर याबरोबरच तुम्हाला जर अचूक मार्गदर्शन हवं असेल तर आपण आपले क्लासेस ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या अंतर्गत आपण पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1मध्ये अनिवार्य, जो सर्वांसाठीच अनिवार्य आहे, याचं आपण
पूर्ण माझे लाईव्ह लेक्चर्स असतील, त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स, 10 घटकांच्या नोट्स, त्यानंतर प्रिव्हियस इयर 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बुक्स PDF मध्ये, त्याचबरोबर 5 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतरनं पेपर 2चं पण तसंच आहे. तुम्हाला सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस, 10 घटकांच्या नोट्स, त्यानंतर त्या नोट्सवरचे म्हणजे प्रत्येक घटकावरचे सराव प्रश्न, 5 टेस्ट सिरीज, अशा पद्धतीनं ह्या स्वरूपामध्ये तुम्हाला सर्व मटेरियल मिळणार आहे. आणि पेपर 1 आणि पेपर 2 हे तुम्हाला फक्त आता पेपर 1 तर सर्वांना अनिवार्य आहे. आता पेपर 2 कोणकोणते विषय आपण घेणार आहोत तर बघा, पेपर 2मध्ये आपण मराठी, त्यानंतरनं मराठी, त्याचबरोबर इंग्रजी, त्यानंतरनं अर्थशास्त्र, त्यानंतर वाणिज्य म्हणजे कॉमर्स, पेपर 2 वाणिज्य, त्यानंतर शिक्षणशास्त्र, आता हे आपण नव्यानं सुरू करत आहोत, त्याचबरोबर ग्रंथालयशास्त्र. अशा पद्धतीनं आपण एकंदरीत ह्या 7 विषयातून पेपर 2चे पण लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, मटेरियल, टेस्ट सिरीज, सराव प्रश्न हे आपण प्रोव्हाइड करणार आहोत. जे विद्यार्थी इच्छुक आहेत, कारण की एवढीच संधी आहे आपल्याला ऑफलाईन परीक्षेची, नंतर अभ्यासक्रम चेंज होईल, अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळं जर तुम्हाला अचूक याच प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच आपण ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल अंतर्गत जे क्लास सुरू झालेले आहेत ते क्लास जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला 96 89 04 77 38 या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल करून किंवा मेसेजद्वारे देखील संपर्क साधू शकता. आणि या पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही विषयाची फीस असणार आहे फक्त 3000 रुपये, जे तुम्हाला 4 महिन्यासाठी ही व्हॅलिड असणार आहे. 3000 रुपयामध्ये पेपर 1 पूर्ण, पेपर 2 पूर्ण तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पेपर 2चे पण आपण नाव सांगितलेत, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालयशास्त्र आणि शिक्षणशास्त्र. आणि पेपर 1 तर अनिवार्य सर्वांसाठी. अशा पद्धतीनं आपला 4 महिन्यामध्ये हे कोर्स मिळणार आहे. जे इच्छुक आहेत, ज्यांना याच परीक्षेमध्ये पात्र व्हायचं आहे, त्यांनी संपर्क साधू शकता 96 89 04 77 38 या नंबरला. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला जे सेट नेट परीक्षेची तयारी करतात त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.